स्टेप बाय स्टेप एखादं प्रॉडक्ट आपण कसं तयार करायचं, ते कसं लॉन्च करायचं, बाजारामध्ये कसं आणायचं, ट्रान्सपोर्टेशनसाठी काय वापरायचं, त्याच्यासाठी जे लागणारं रॉ मटेरियल आहे किंवा पार्ट्स आहेत ते कसे आणि कुठून आणायचे, त्याच्यानंतर त्याचा प्रोटोटाईप कसा तयार करायचा, मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागणारी मशीन्स किंवा टूल्स कसे सेटअप करायचे, त्यासाठी लागणारी मॅनपॉवर कशी सेटअप करायची, आणि एकदा का तुमची टेस्टिंग यशस्वी झाली त्या प्रॉडक्टची तर मग ते बाजारामध्ये त्याचं प्रोडक्शन सुरू करून बाजारामध्ये त्याची विक्री कशी करायची, ट्रान्सपोर्ट कसं करायचं, आणि एकदा विक्री झाल्यानंतर त्याचा रिव्ह्यू कसा घ्यायचा, ह्या सर्व गोष्टी आपल्याला आज बघायच्या आहेत. सो तुम्हाला ॲक्च्युली एखादं तुमचं इमॅजिनेटिव्ह प्रॉडक्ट स्वतः तुम्ही तयार करून ते लॉन्च करून बाजारात त्याची विक्री करून त्याचा रिव्ह्यू घेणं, अशा प्रकारे तुम्हाला हे सांगायचं आहे नेक्स्ट प्रॅक्टिकलमध्ये. तो सर्वात आधी पहिली जी स्टेप आहे प्रोडक्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट. तुम्ही एक विचार करायचा की मला कुठलं प्रोडक्ट डेव्हलप करता येईल किंवा बाजारात मला ते विकायचं आहे, कुठलंही प्रोडक्ट. मग तुम्ही छोटासा स्क्रूड्रायव्हर असून देत, पेन असून देत, टी व्ही असून देत, मोबाईल असून देत, तुमची एखादी मशीन असून देत, बल्ब असून देत, इलेक्ट्रिक आयरन असून देत, काय पण तुम्ही एखादं प्रोडक्ट इमॅजिन करायचं की हे प्रोडक्ट मी नक्कीच बाजारामध्ये लॉन्च करेल. मग ते एकदाचं डिझाईन एकदाचं सेट झालं की मी या प्रोडक्टवर काम करणार, की मग तुम्ही पहिली स्टेप काय घ्यायची, प्रोडक्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट. मग ते प्रोडक्ट कसं असलं पाहिजे, त्याची डिझाईन कशी असली पाहिजे, त्यात कुठले फंक्शन्स असले पाहिजेत, त्याच्यामध्ये कुठला कलर असला पाहिजे, कुठला शेप असला पाहिजे, कुठली साईज असली पाहिजे, या सर्व गोष्टी तुम्ही सांगायच्या आहेत. की मी समजा एक मिनी कम्प्युटर प्रोड्यूस करणार समजा, असं समजलं तर मग मिनी कम्प्युटर मी कोणत्या शेपमध्ये तयार करणार, कोणत्या कलरमध्ये तयार करणार, त्याच्यामध्ये कुठले फीचर्स असणार, हार्डवेअर कोणते असणार, सॉफ्टवेअर कसं असणार, ह्याची डिझाईन काय असणार, हे तुम्ही एका कम्प्युटरमध्ये स्वतः तयार करा, अशी कॉन्सेप्ट तुम्ही सांगायची आहे. इमॅजिनेटिव्ह म्हणजे ते सगळं काल्पनिक असेल, परंतु हे पूर्ण प्रॅक्टिकलच याच्यासाठी आहे की तुम्ही स्वतः एक स्टार्टअप सुरू करण्यासाठी काहीतरी सर्व्हिस देणार लोकांना किंवा एखादं नवीन प्रॉडक्ट बाजारात आणणार, या दोनच गोष्टी आहेत, किंवा कन्सल्टन्सी असणार तुमची. तर मग सुरुवात कशी करायची, की डोक्यामध्ये एक प्रॉडक्ट आणायचा विचार आहे की हे प्रॉडक्ट आणलं तर खूप बेटर राहील. जसं की तुम्ही समजा नवीन ज्या सिंगल यूज प्लॅस्टिक बॅग्स आहेत, तर तुम्ही तर सिंगल यूज प्लॅस्टिक बॅग तयार कराल, परंतु ती प्लॅस्टिकची नाही आहे, कदाचित तुम्ही बांबूचा वापर करून त्या प्लॅस्टिक बॅग तयार करणार आहात. मग या प्लॅस्टिक बॅगची डिझाईन कशी असणार, त्याचे फीचर्स कसे असणार, ती बायोडिग्रेडेबल कशी असणार, किती दिवसामध्ये ती ड्युरेबल किती असणार, या सर्व गोष्टी तुम्ही विचार करायच्या आणि सांगायच्या आहेत प्रॉडक्ट डिझाईनमध्ये. मग तुम्ही त्याची कॉन्सेप्ट, त्याचं चित्र डोळ्यासमोर आणायचं की ते कसं असणार आहे आणि त्याच्यासाठी काय काय गोष्टी रिक्वायर असतील हे तुम्ही तयार करायचं आहे, आणि एक व्यवस्थित डिटेल डिझाईन तयार करायची आहे, आणि त्याचे प्रॉडक्टचे जे काही स्पेसिफिकेशन्स असतील, वैशिष्ट्य असतील, ते सांगायचे आहेत. आणि मग एकदा का तुम्ही हे इमॅजिनेटिव्हली डिस्कस केलं की माझ्या प्रॉडक्टमध्ये हे असणार, म्हणजे ही नवीन सिंगल यूज बॅग मी बाजारामध्ये आणणार आहे, ती प्लॅस्टिकपेक्षाही चांगली असणार आहे, ती बायोडिग्रेडेबल असणार आहे, ती तुम्ही वातावरणात टाकल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये ती वातावरणामध्ये त्याची माती होईल, असं तुम्ही काहीतरी नवीन प्रॉडक्ट डिझाईन केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे, त्याचं तुम्ही डिझाईन तयार करायचे आधी, त्याचे फीचर्स तयार करायचे, ते मला सांगायचं. आणि त्याचा एक प्रोटोटाईप तयार करायचा आणि टेस्ट घ्यायची, म्हणजे एकच तयार करून बघायचं आणि टेस्ट घ्यायची. आणि मग तुम्हाला वाटलं की हो आपण करू शकतो आणि हे चालू शकतं, मग पुढची स्टेप आहे स्टेप नंबर 2, मटेरियल सोर्सिंग अँड प्रोक्युरमेंट. तुम्ही समजा एक बॅग, सिंगल यूज बॅग तयार करण्याचं नवीन प्रॉडक्ट बाजारात आणणार आहे, मग त्याच्यासाठी लागणारं मटेरियल काय आहे, मग तुम्ही कुठून ते मटेरियल घेणार, कोणतं कोणतं मटेरियल लागतं आधी हे तुम्हाला डिसाईड करावं लागेल. की सिंगल यूज बॅग तयार करायची आहे जी की बायोडिग्रेडेबल असणार आहे, ही तिची डिझाईन आहे, तुम्ही एक प्रोटोटाईप तयार केलं आहे, मग त्याच्यासाठी लागणारं मटेरियल काय काय आहे ह्याची लिस्ट मला सांगायची. हे तुम्ही सांगायचं की सर या गोष्टीसाठी ही गोष्टी लागणार आहेत, हे सर्व मी इथून मागवणार आहेत, हे तुम्ही सांगायचं आहे की हे रॉ मटेरियल मला प्लॅस्टिक बॅग किंवा सिंगल यूज बॅग तयार करण्यासाठी लागणार. मग ते कोणतंही प्रोडक्ट असो तुमचं, तुम्हाला त्याचे सुटे भाग कुठून तुम्ही आणणार, रॉ मटेरियल कुठून आणणार, काय आणणार, हे मला सांगायचं आहे. आणि ते कुठून विकत घेणार तुम्ही, त्याची प्राईस किती असेल, काय असेल, कारण त्याच्यावरनं तुमच्या प्रॉडक्टची किंमत नंतर ठरणार आहे. मग ही दुसरी स्टेप झाली. पहिली स्टेप प्रॉडक्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट, दुसरी स्टेप मटेरियल सोर्सिंग अँड प्रोक्युरमेंट, आणि तिसरी स्टेप काय आहे, टूलिंग अँड इक्विपमेंट प्रिपरेशन. म्हणजे तुम्हाला ती बॅग तयार करायची आहे, बायोडिग्रेडेबल बॅग तयार करायची आहे, ती तयार करण्यासाठी तुम्ही हाताने तर नाही तयार करू शकत, त्याच्यासाठी तुम्हाला टूल्स लागतील, मशीन्स लागतील, जागा लागेल, छोटीशी फॅक्टरी तुम्हाला सेटअप करावी लागेल. मग ते तुम्ही कुठून आणणार, त्याच्यासाठी तुम्ही पैसा कुठून उभारणार, त्याच्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टरला
कसं कन्व्हिन्स कराल आणि ते एकदा इन्व्हेस्टरने इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्ही कोणत्या मशीन्स आणणार, ह्या सगळं विचार करायचा आहे, सारासार विचार करायचा आहे तुम्ही. मशीन्स आणि टूल्स प्रोक्युरमेंट हे तुम्हाला मला सांगायचं आहे. त्याच्यानंतर चौथी स्टेप आहे प्रोडक्शन अँड प्लॅनिंग अँड शेड्युलिंग. प्रोडक्शन प्लॅनिंग म्हणजे एकदा का तुमच्याकडे मशीन आली, तुमच्याकडे पैसा आला, कॅपिटल आलं, तुमची जागा निश्चित झाली, मशीन झाल्या, टूल झाल्या, मग प्रोडक्शन करायचं. मग प्रोडक्शन करण्यासाठी फक्त मशीन असून चालणार आहे का, इलेक्ट्रिक कनेक्शन असून चालणार आहे का, फक्त नुसता कारखाना किंवा छोटीशी फॅक्टरी असून चालणार आहे का, ते चालवण्यासाठी मॅनपॉवर लागेल ना तुम्हाला. मग ती मॅनपॉवर तुम्ही कशी रिक्रूट कराल, कुठून मांडणार, काय त्यांचं बेसिक क्वालिफिकेशन असणार आहे, एक्सपिरियन्स काय असायला पाहिजे, हे तुम्ही मला सांगायचं आहे. किंवा तुम्ही स्वतः काम करणार आहात, तुमची पूर्ण फॅमिली मेंबर्स काम करणार आहेत, ते तुम्ही एक प्लॅन करायचा आहे की मी प्रोडक्शन सुरू करणार आहे, मला इतकं प्रोडक्शन म्हणजे एका महिन्यामध्ये 100 बॅग्स किंवा 200 बॅग किंवा 2000 बॅग किंवा 1,00,000 बॅग तयार करायचे आहे. तुम्हाला याच्यासाठी किती मॅनपॉवर लागणार आहे, किती वेळ मला फॅक्टरी चालू ठेवावी लागणार आहे, हे तुम्ही मला सांगायचं आहे. राईट. नंतर 5वी स्टेप आहे ॲक्च्युअल प्रोडक्शन. मग तुम्ही ॲक्च्युअल प्रोडक्शन तयार पूर्ण सेटअप झालं आहे, मशीन्स आलेले आहेत, टूल्स लागले, तुमची फॅक्टरी पूर्ण सेटअप झालेली आहे, तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन वगैरे सगळं मिळालेलं आहे, तुमच्याकडे मॅनपॉवर पण आहे. मग आता ॲक्च्युअल प्रोडक्शन तुम्ही स्टार्ट करणार आहे, तर तो जो सेटअप तुम्ही तयार केलेला आहे, जी लाईन तयार केलेली आहे प्रोडक्शन लाईन, ती तुम्ही एकदा व्यवस्थित चेक करायची आहे आणि 1 किंवा 2 प्रोडक्शन तुमचे बघायचे आहेत, चेक करायचे की हो हे प्रोडक्शन आपण सांगितलेले फीचर्स ह्याच्यामध्ये आहेत का, आपण ठरवलेले डिझाईन ही तीच आहे का, अगदी पर्टिक्युलरली तीच आहे का, हे तुम्ही मला सांगायचं आहे की मी अशा प्रकारे ही टेस्टिंग करणार. कारण ॲक्च्युअल प्रोडक्शन करायचं तुम्हाला आणि 1-2 पीस तुम्ही चेक केल्यानंतरच पुढचं प्रोडक्शन तुम्हाला करायचं, नाही तर तुम्ही सगळेच डिफेक्टिव्ह प्रोडक्शन तयार करून ठेवलं तर तुमचा लॉस होणार आहे. तर मग ॲक्च्युअल प्रोडक्शन तुम्ही काय करणार आहात, कसं करणार आहे, हे तुम्ही मला सांगायचं आहे आणि त्याची क्वालिटी चेक कशी करणार आहात ते पण मला सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर पुढचं